नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी झालं असेल, स्वयंपाक झाला असेल. तर आमचं करायचं आहे, अजून जरा उशीर झाला. तर आम्ही शेवग्याची शेंग आज केली आहे, म्हणजे करायची शेवग्याची शेंग आज नीट. हा, घेवड्याची शेंग करायची आहे, शेवग्याचीच म्हणतोय. तर ही घेवड्याची शेंग नीट केली आहे, तरी घेवड्याची शेंग करायची आहे. तर ही ह्याची घेवड्याची शेंग करायची, भाकरीच करायला दोन हात आहे का नाही. चपाती नको बाबा, नको चपाती. खायचं त्याच्यात कागद कसं टाकलं. काल 5 चपात्या केल्या, त्यातली अजून 1 चपाती राहिली शिल्लक खाऊन. ते कागद नको टाकू त्याच्यात. नाही. तर शेंगाला आम्ही आता ही जिरी, मोहरी, जिरी, धुवून टाकायचं मीठ. जिरी मोहरी टाकली. आता लसूण काय नाही, लसूण टाकायला लसूण संपलं. लाईट गेली. तर ह्याच्यात थोडं मीठ टाकायचं, मसाला अजून कसं नाही टाकलं खरं ठेवून परत. जरा वगैरे थोडं लाईट गेली आता. दोन गावाचं पिठ आहे म्हणून काल माहिती नाही पिशवी कोण. चार वाजत लागला. पाणी कसलं सांगितलं चांगलं घेतलं कांदा गिरी. तर घेवड्याच्या शेंग चालू आमची करायला इकडेच राहायचं कागदाकडे. शेंगदाण्याचं कुठं शेंगदाणा आणले ते पहिला अजून भाजून
दरवाजा बंद केला की अंधार पडतोय आणि नाही लावला की चमकते ती दिसत नाही बरं लाईट जाते येते ना. उद्या केमची जत्रा आहे सुद्धा फिटते कुठे भरून सारवायला तर शेंतर लिहायला लय वट उकारल्या आमचं मसाल्याची पुढे भाकर जरा उन्हाळ्याची जाडच करावं लागते थोडी. किती करतो मला एक बाकी केलं एक होईल राहिले तर संध्याकाळी 4 करतो तू तुला खायची असली तर मला खायची आता संध्याकाळचं काही असतं खरं मग तेच म्हणते मग आता चल तुला 2 आणि 3 आणि दामटे कर राहते नारळ चपाती त्यातली काढून ठेवायचं गरम टाकायचं ड्रम धुवून काढले तर पाणी उद्या भरावं किती पाणी भरायचं काय नाही आता हा दोन तिथं खटावरचं धुवा लागेल माझे कपडे थोडे हातात पावरे धुवा लागेल खटावर किती आता बिल येतात हाताळलेली मग खरं सकाळ धुवून टाकावं सारवायची शेणाची तर लय अवघड आहे शेणाची तर लय पंचायत आहे वट तर मरणाचं उकरले ते घरात पाणी टाकले असं दिलं सारवायचं त्यात पाणी खेचून काय करावं अवघड जरा थोडं टाकली पुढं त्यांना ते काय म्हणायचं वेळ नाही आहे तर का म्हणतात ते कुठं तर अशी बाबूत राहिला इकडे नको लावू खालचं जाते बाबूत राहिली लवकर गेली जायची 10 वाजले खरं
ज्वारीच पीठ आणायला का तुम्ही एवढंच राहिलं? पुन्हा बघायला की आता ती गव्हाने तरी चिकन जर डबा ताज भासायची तर ह्याला लागेल की मासिकाला तर किती लागतो. ज्वारीचं आणायचं थोडं गव्हाचं हा ज्वारीचं आणायचं थोडं म्हणून शिर ही उडू दे ही नको आता घालतो देवा. सारवायचं ह्याला ते पाणी मारावं लागलं. डबा आपला माझ्या काय काय केली डबाच नाही हे तर नजर पडा काय माहित ताट बी नाही येत झाल्याच नाही. मळ्यातच आहे डबा. मळ्यात कुठे मळ्यातच आहे डबा. ताट बी नाही न डबा बी नाही. काहीतरी घालून निघालं होतं चालत नाही. काय यायचं पाणी शिकून पाणी कसं थोडं शहरानं सारवावं लागलं. पाणी नुसतं पडून नुसतं पपड्याच येते काय होईल त्यांना काय कसं तिथं फोनवर लिहायचं हो पण तर हे आहे नको टाकू आता सरायचे नाही आज तेल कुठं करतात हे पीठ टाकून द्यायचं. पिठी बारका दामटा करायचा रे 2 खाद्य असतात. आता मग राहिले सांच्याला खाऊन टाकला अरे एका टायमाला खाल्लं पण गिरत रांजाचं दगड कवा पडला होते. ती दिवशी मला उचलला ना बघ तिकडे टाकाय रांजून वायाच गेला सगळा ते. रांजून मी त्याचा नुसताच मांडावं बघ त्या जाते रांजून मोकळाच मांडलाय. कोणचं अर्चनाच्या वडिला काल हाय ती त्याचं नाव घे गाव हा मोकळाच केलं बरोबर ठेवतो जा तिथे काढून टाकावं. अरे काय मी काय कुत्री रे आता तर का नाही ती तांबडी कुत्री येली काय पिली घेऊन येते रे बाबा 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 सगळ्या राहणार गोळा करून तरी मी नेहमी बट्यावर आहे बघा बसते ऐकत नाही कुत्री रांजूनच नको सारवायला नको काय नको मी का मांडायचं खालती तोंड करून मांडायचं तिथंच मांडायचं वाटेल कॅरेटापेक्षा पडलं किती
चांगली मला झाल्या 2-4 भाकरी केल्या बारक्या बारक्या. भाकरी मग होते त्याच्या पण. काय म्हणजे असतात बाबा त्याला गोळा खोलीची का नाही खिडकीत येत असं मी तर डब्यावर हाणते अशी बसते पण आणि चालू आहे. पत्रे ह्याच्यात वरण येते ती वरण रिकामच आहे तर त्याला यायला घरात सगळ्या वाटच आहे तर राहू दे बाहेर नेऊन आणू लागत म्हणून. शेण काढ पाणी कसं त्याच बघून काढावे. हो हे दे पाणी आहे का कसं नाही राधीने बोलली होत म्हणा तोरली पैसे दिसायला गेले आपण बाहेरच बसली तिथं पायऱ्या नाही म्हणजे मला चढायचं अण्णा भाकर कशी चालली काही चिकट चिकट सगळी चिटकलीच खाली कसं नाही काय माहिती. पातळ करू का कसं शंकर जरा अंगापुरतीच राहत घालती घालती ती पातळ घालती ती थोडी बिघडली जरा भाकरी पडते झाल्या भाकरीने शेंग केली. बाकीच नाही काढलं लय चुकले कसं पोतारा तर देवाला जनाबाईनं दिलेला पोतारा हात न उलटूनच येते इकडे तरी सारवा येत नाही पोताराला कसं द्यावं तरी काय करा काय त्याला ते तसलं झाले ते ती वैताग आला ह्या घराचा नको वाटायला तिने गेला होता पसारा त्याला तर काय म्हणायचं तुम्ही काय का खात पिती पाहिजे एवढं भोकाचं आहे डब्यात टाकायचं का नाही पिठाची गाठ
भाकर उचलली चपातीवर नाही काढून भाकरी पण खातच नाही. झालाय स्वयंपाक आता. भाकरी आणि भाजी तिकडल्या घरात आयला नेऊन ठेवावं लागते. मरणाचं घर उकनले, सारवावं लागेल सगळं. बाहेर पण उकनले हो का, हे सगळं सारवायचं या. चला मग मित्रांनो, आमचा ब्लॉग आजचा कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. आणि तुमची साथ सपोर्ट योगेश भाऊला आहे त्याच्याकडून धन्यवाद. आणि तुम्ही मित्रांनो कुठनं बघता व्हिडिओ मला कमेंट केली तर बरं होईल, म्हणजे लक्षात येईन की आपण कुठपर्यंत आपल्यासारख्या गरीबाला कुठपर्यंत साथ आहे तेच लक्षात पण येईल. तर चला मित्रांनो, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.